आज मी परत एक तुम्हाला मिशो हॉल घेऊन आलेली आहे आणि या मिशो हॉलमध्ये आपण बघणार आहोत ड्रेस मटेरियल जे की मी मिशोवरून मागवलेले आहेत आणि जेन्युइन क्वालिटी मी तुम्हाला इथे दाखवत आहे, जे की मी वापरले आहेत. आफ्टर यूज मी तुम्हाला हे सर्व जे ड्रेस मटेरियल आहे त्यांचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. ओके, सो स्टार्ट द व्हिडिओ नाउ. फर्स्ट वन, दिस व्हाईट कलर्ड ड्रेस मटेरियल. हे जे आहे ते ड्रेस मटेरियल आहे आणि ड्रेस मटेरियल मी स्टिच करून वापरून तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करत आहे. तुम्हाला जर हे छान वाटत असेल तर तुम्ही मागवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचे सर्वांचे कोड तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर बघूया आपण फर्स्ट कुर्ती सेटकडं. तर हा आहे ऑफ व्हाईटमध्ये कलर आहे हा आणि मी असा स्टिच केलेला आहे. यामध्ये असा नेक आणि काय म्हणता येईल, फुल कॉलर नेक आहे आणि यावरती अशी लाइनिंग रेड कलरची लावण्यासाठी सांगितली होती. तर त्या टेलरने आम्हाला व्यवस्थित असा स्टिच करून दिलेला आहे. इथे तुम्हाला असे गळ्याच्या साईडला हे असे 1, 2, 3 बटन मिळतील आणि ही साईडला डिझाईन मिळेल. चंदेरी कॉटन याचं फॅब्रिक आहे. फॅब्रिकची क्वालिटीजबद्दल बोलायचीच गरज नाही. मी खूप वेळेस यूज केला, वापरला, वेअर केला आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो जशाच्या तशी शायनिंग या कापडची आहे. थोडं शायनी कापड आहे पण खूपच सुंदर आहे. आता डिझाईन बघूया आपण याची. पूर्ण कुर्ती ओपन करून दाखवते मी तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीची कुर्ती आहे. खालच्या साईडला असं आपल्याला काय केलं आहे की इथे बॉर्डर दिलेली आहे अशी. हे बघा, याची डिझाईन बघा किती जेन्युइन आणि खूपच सुंदर अशी आहे. याचं कॉम्बिनेशन जे प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला ते खूप सुंदर आहे. रेड आणि ऑफ व्हाईट आणि गोल्डन खूप छान आणि उठून दिसत आहे. खूप चांगल्या क्वालिटीचं क्लॉथ आणि जी ओढणी वगैरे आहे तर ते रिसीव झालेले आहेत मला. हे बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण स्टिच केलेलं आहे मी. 3/4 स्लीव्ज मी टाकलेले आहेत यामध्ये. माझ्या प्रत्येक ड्रेस 3/4 स्लीव्जच आहेत आणि अशा पद्धतीची फ्रिल मी लावलेली आहे रेड कलरची. तर असा हा खूप छान ड्रेस मटेरियल मला रिसीव झालेला आहे. तर मी असा स्टिच केलेला आहे. स्टिच केल्यानंतर दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तो कसा दिसतो स्टिच केल्यानंतर. हे बघा, खूप सुंदर आहे. डिसेंट कलर आहे. चंदेरी कॉटन सिल्कमध्ये हा मला रिसीव झालेला आहे. याच्यासोबत लाइनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. जे पण चंदेरी कॉटनचे तुम्ही ड्रेसेस मागवाल मिशोवरून त्याच्या प्रत्येक सोबत तुम्हाला लाइनिंग प्रोव्हाइड होणार आहे. तर हा झाला कुर्ती सेट. दुपट्टा जर बोलायचा, सिफॉन फॅब्रिकमध्ये रिसीव झालेला आहे. खूप क्यूटसा आणि खूप सुंदर स्मूथ दुपट्टा मला रिसीव झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीचा आहे आणि याला लेस आहे दुपट्ट्याला. हे बघू शकता, अशा पद्धतीची गोल्डन लेस आणि हे छोटी अशी बाहेरच्या साईडने लेस लावलेली आहे. हे अशी हे इथे दिसत आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने 2.5चा हा दुपट्टा रिसीव झालेला आहे. दुपट्टा खूप फुल लेंथ आहेत सगळ्यांचेच. मला दुपट्टा खूप चांगल्या पद्धतीचा आवडतो म्हणून मी असे फुल लेंथ दुपट्टेच मागवत असते. हा सिफॉन फॅब्रिकमध्ये आहे. खूप छान आणि खूप सुंदर असं रिसीव झालेलं आहे मटेरियल मला हे. अशा पद्धतीने हे नेक्स्ट मटेरियल आहे. याची पॅन्ट जी आहे ती सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. व्हाईट कलरचीच पॅन्ट आलेली आहे आणि त्याचं कापडही थोडंसं लायनिंग जी प्रोव्हाइड केली त्याच क्लॉथचं काय झालेलं आहे, पॅन्टसाठी कापड आलेलं आहे. ते मी ते एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये शेअर करेल. ह्या असा पद्धतीचा हा मला ड्रेस मटेरियल रिसीव झालेला आहे. सो नेक्स्ट दिस वन, सिफॉन फॅब्रिकमधला हा आहे. स्काय ब्लू कलर आहे. खूपच सुंदर असं ड्रेस मटेरियल आणि याचा जे क्लॉथ आला होता तो खूप जास्त आपल्याला जेवढा स्टिच करण्यासाठी लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त प्रमाणात क्लॉथ मला रिसीव झालेला होता. खूपच सुंदर असं आहे. हे बघा, इथे स्टोन आहेत स्काय ब्लू कलरचे आणि सिफॉनचा हा ड्रेस मटेरियल असल्यामुळे याच्यासोबत लाइनिंग पण प्रोव्हाइड झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीचे ट्रान्झी आहे हा. तर या लाइनिंग प्रोव्हाइड केलेली आहे. लाइनिंग लावल्यानंतर खूप सुंदर असं हा काय होतो दिसतो. हे अशा पद्धतीने आहे. याची डिझाईन बघू शकता तुम्ही, किती क्यूट असलो फॅब्रिक आणि वर्क आलेला आहे. नेक्स्ट आता
हे बघा अशा पद्धतीचा स्टिच केलेला आहे मी. कॉलर आहे फुल लेंथ, फुल कॉलर नेक टाकला आहे आणि इथे असं व्ही शेप टाकलेला आहे आणि लायनिंग गळ्याच्या राऊंड नेकपर्यंत लावली. अशा पद्धतीने इथून लायनिंग घेतलेली आहे. स्लीव्ज 3/4 शिवलेला आहेत आणि इथे असं हे क्लॉथ लावायला लावलेलं आहे. सो छान वाटत आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे हा ड्रेस. त्यानंतर खालच्या साईडना असा कट टाकलेला आहे दोन्हीच्या मध्ये. अशा पद्धतीने घातल्यानंतर खूप छान असा कुर्ती वाटत आहे. हा वाटतच नाही की आपण मिशोवरून मागवून ह्याला स्टिच केलेला आहे. कोणी सगळेजण म्हणत आहेत की हा रेडीमेड ड्रेस वाटत आहे. अशा पद्धतीचं खूप सुंदर मटेरियल मला रिसीव झालं आणि असं मी स्टिच केलेला आहे. हा हे ड्रेस 2 वेळेस वेअर करून आणि 1 वेळेस वॉश करून मी तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. जेन्युइन प्रोडक्ट आहे. प्लीज ऑर्डर दिस प्रोडक्ट इफ यू लाईक दिस. ओके. तर याची आहे पॅन्ट. पॅन्ट कापड कसं झालं आहे, लायनिंगनं जे कापड दिलेलं आहे तेच कापड चे पॅन्ट दिलेले आहे. पॅन्टचं कापड रेयॉन नाही पण पॉलिस्टर मिक्स आहे थोडंसं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. कुर्ती खूप सुंदर रिसीव झालेली, तर पॅन्ट ॲडजस्ट करू शकतो. चुडीदार पॅन्ट मी शिवलेला आहे. अशा पद्धतीचं पॅन्ट रिसीव झालेलं आहे. ओढणी तर काय पाहायचंच काम नाही. ओढण्या खूपच सुंदर, सगळ्यांच्याच ओढण्या 101 आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या बघा ओढणी. हे बघा ओढणीची लेंथ ही आहे एक साईड, दुसरी वेट बघू शकता तुम्ही. क्यूटची आणि खूप अशी फुल लेंथ ओढणी प्रोव्हाइड झालेली आहे. दुपट्टा खूपच सुंदर आहे. सगळ्याच जे ड्रेस मटेरियल किंवा कुर्ती सेट मी शेअर करणार आहे त्याचे दुपट्टे पाहायचंच काम नाही आहे. इतके क्यूट आणि फुल लेंथ दुपट्टे मागवलेले आहेत, खूप छान रिसीव झालेले आहेत. अशी बॉर्डर लेंथला ओढणीला आहे. इकडच्या साईडने सगळ्या साईडने अशी बॉर्डर लावलेली आहे आणि मध्ये असे छोटे छोटे वर्क केलेलं आहे आणि सिफॉनचं फॅब्रिक आहे. खूप सुंदर असा दुपट्टा आहे, मी दाखवते म्हणून तुम्हाला. हे बघा खूप छान वाटत आहे. अशा पद्धतीने हे ड्रेस मी मागवलेला आहे. खूप छान ड्रेस मटेरियल रिसीव झालेला आहे हे मला. त्यानंतर आहे कॉटनचं. हे कॉटन फॅब्रिकमध्ये आहे. डेली वेअरसाठी मी मागवलेलं, पण ॲक्च्युअली हा डेली वेअर घालावं असं वाटे ना. बाहेर जाताना हे खूप सुंदर असा ड्रेस आहे. त्याचा कलर बघा किती क्यूटसा कलर मला रिसीव झालेला आहे. सो जेव्हा मी पोस्टर बघितलं होतं याचं मिशोवरती तेव्हा हा डिम कलरमध्ये दिसत होता, परंतु ॲक्च्युअली रिसीव झाला तेव्हा हा खूप सुंदर कलरमध्ये आणि ब्राईट कलर आलेला आहे. इथे अशा पद्धतीचा नेक आलेला आहे, जे की मी राऊंड नेक स्टिच केलेला आहे याचा आणि ही डिझाईन इथे टाका असं सांगितलेलं. त्यानंतर प्युअर कॉटनमध्ये हा ड्रेस मटेरियल तुम्हाला रिसीव होणार. अशा पद्धतीने मी स्टिच केलेला आहे हा. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि खालच्या साईडला ही अशा पद्धतीची लेस आलेली आहे. ते ड्रेस मटेरियल ऑलरेडी आलेली होती आणि अशा पद्धतीची गोटापट्टी लेस आहे. मधल्या साईडला ही अशा लायनिंग दिलेल्या आहेत. डीम लायनिंग आहेत. खूप डिसेंट लुक दिसत आहे घातल्यानंतर. बॅक साईडला प्लेन येणार आहे. असं प्लेन कापड तुम्हाला रिसीव होणार. तुम्ही असं स्टिच करू शकता. 3/4 स्लीव्ज मी स्टिच केलेला आहे आणि इथे पायपिंग टाकलेली आहे. अशा पद्धतीची छोटीशी नाजूक अशी पायपिंग मी टाकायला लावलेली आहे. अशा पद्धतीने मी हा स्टिच केलेला आहे. याच्यासोबत तुम्हाला लायनिंग प्रोव्हाइड होणार नाही, फक्त ड्रेस मटेरियलचं टॉपचं कापड, पॅन्ट आणि ओढणी हे 3च प्रोडक्ट तुम्हाला यामध्ये रिसीव होणार आहेत. पण कलर आणि कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. क्वालिटी पण खूप सुंदर आहे. मी वॉश केला आहे, कलर वगैरे काहीही गेलेलं नाही. ट्रस्टेड आहे, तुम्ही मागवू शकता. याच्या ओढणीचं झालं तर ओढणी ही फुल लेंथ आहे, परंतु याची ओढणी जी आहे ती कॉटन आहे. हे बघा कॉटनमध्ये ओढणी रिसीव झालेली आहे आणि अशी लास्टला एक बॉर्डर दिलेली आहे आणि इथे अशा पद्धतीची गोटापट्टी लेस आहे. फुल लेंथ आहे ही पण. ऑफ व्हाईटमध्ये हा रिसीव झालेली ओढणी. हे बघा ही ओढणी किती क्यूटशी ओढणी आणि खूप कॉम्प्लिमेंट करत आहे त्या कलरला ती.
कुर्तीच्या कलरला कॉम्प्लिमेंट करणारी ओढणी त्यांनी रिसीव केलेली आहे. सो बघू शकता, ऑफिस गोईंग वुमन किंवा कॉलेज गोईंग गर्ल किंवा मग घरी जरी तुम्हाला डेली वेअरसाठी पाहिजे असेल तर हा खूप छान ऑप्शन तुमच्याकडं आहे. आणि याचंही कापड कॉटन आहे. तुम्ही हाही खूप छान पद्धतीचा ड्रेस मागवू शकता मिशोवरून. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सो नेक्स्ट आहे पॅन्ट. पॅन्टचं बोलायचं झालं तर मी पटियाला पॅन्ट शिवलेलं आहे. याचं पॅन्टचं कापड तुम्हाला अशा पद्धतीचं रिसीव होईल. हाही कॉटन आहे. याचं कोणतीही प्रिंट जाणार नाही, कारण हे बघा कापडलाच प्रिंट आहे. ते फॉईल प्रिंट टाईपचं तशा प्रकारचे प्रिंट नाही आहे. हे असं बॉटमला मी लावलेलं आहे. हे प्लाझो वगैरे शिवलेलं नाही. आता पटियाला पॅन्ट मी नॉर्मली याचं स्टिच केलेलं आहे. रेग्युलर वेअरसाठी हा खूप सुंदर ऑप्शन तुमच्याकडे आहे. सो ही व्हाईट आणि याचं रेडिश कलरमध्ये डिझाईन तुम्हाला यावरती रिसीव होईल. अशा पद्धतीने हा कुर्ती सेट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो नंतरचा कुर्ती सेट आहे हा वाला. बघा किती क्यूट आणि किती सुंदर कलर आहे हा. खूपच छान वाटत आहे. रिअलमध्ये तर कॅमेरापेक्षाही खूप छान आहे. हाही सिफॉन फॅब्रिकमध्ये मागवला आहे. जे मागे तुम्हाला स्काय ब्लू कलरचा दाखवला त्या पॅटर्नमध्येच हा आहे. मला तो खूप आवडला म्हणून मी हा परत एक रिसीव केला. फक्त याची जी डिझाईन आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची मी म्हणजे ऑर्डर केलेली आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला कापड रिसीव होईल. याला लायनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. मी मुद्दाम असं ट्रान्झी दाखवत आहे कारण की तुम्हाला याची डिझाईन कशी आहे रिअल कळावी, त्यामुळं हे अशा पद्धतीचं कापड हे रिसीव होईल. आणि यावरती टिकली वर्क आहे थोडंसं. ते पण असं खूप लाईट आहे, असं सिमर करणार आहे ते. हे अशा पद्धतीचे हे कापड आहे. सिफॉन फॅब्रिकमध्ये क्वालिटी खूपच सुंदर आहे. अशा 3/4 स्लीव्ज मी स्टिच केलेल्या आहेत. इथे असं ही पट्टी आलेली ऑलरेडी, ती मी तिथे लावायला सांगितलेली. आणि फुल कॉलर नेक मी इथं स्टिच केलेला आहे आणि व्ही शेपमध्ये सेम तोच पॅटर्न आणि तशाच पद्धतीचा ड्रेसही स्टिच केलेला आहे. सेंटरला असं कट टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडलाही अशा पद्धतीची एक बॉर्डर रिसीव होईल तुम्हाला. हे क्लॉथ पण फुल लेंथ क्लॉथ रिसीव झालं होतं, मग त्यापासून हे स्टिच करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला याचं कापड 2.5च्या प्लसमध्ये मिळेल. त्यापासून खूप चांगल्या पद्धतीचा ड्रेस तुम्ही स्टिच करू शकता. आणि याच्यासोबत लायनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. सो तुम्हाला स्पेशल लायनिंग घ्यायची गरज नाही आहे. या सिफॉनचे जे कोणतेही ड्रेस मटेरियल आहेत त्याच्यापासून जर तुम्ही ड्रेस स्टिच केला तर कधीही कुणी म्हणणार नाही की हा स्टिच करून घेतलेला आहे. रेडीमेड ड्रेससारखेच खूप चांगल्या पद्धतीचे ड्रेस मस्त बसतात. हे झालं या टॉपच्या रिलेटेड. याची ओढणी बघूया. ओढणी याची खूपच लेंथ आहे जी आणि खूप चांगल्या पद्धतीची रिसीव झालेली आहे. सो याच्या उलटी आहे. हे इकडच्या साईडने बघू शकता असे सिमर आहे यावरती आणि ते मधल्या साईडला अशा छोट्या छोट्या बुटी दिलेल्या आहेत. ह्या विणलेल्या आहेत पूर्ण. सितारा वर्क नाही आहे वर्क आहे. तर हे लाईट कुठे कुठे अशा टिकली स्टिच केलेलं आहे. निघण्याचे कोणतेही चान्सेस नाही आहेत. वर्क कोणतंच निघणार नाही. जे कोणतेही ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते खूपच जेन्युअन आहेत आणि कोणत्याही प्रकारचा कलर जाणार नाही किंवा वर्क निघणार नाही. फॉल प्रिंट असे ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहेत. खूप चांगल्या क्वालिटीचे मटेरियलचे ड्रेस असे मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने आहे. खूप फुल लेंथ दुपट्टा आहे. 2.5च्या प्लस आहे. हे बघा, घातल्यानंतर इतका प्रिटी वाटत आहे. हा खूप छान कॉम्प्लिमेंट करतो हा कलरला कोणत्याही. हे बघा, अशा पद्धतीने हा मला रिसीव झालेला आहे. सो सिफॉनचा दुपट्टा आहे, फुल लेंथ आहे. तुम्ही मागवू शकता. हा जर ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर मिशोवर अवेलेबल आहे. पॅन्ट चुडीदारच शिवलेली आहे मी याची. पॅन्टचं कापड लायनिंगचं जे कापड आहे त्याच्याच रनिंग दिलेलं आहे. त्यातूनच तुम्हाला पॅन्ट शिवायचं आहे. 2.5चं कापड तुम्हाला रिसीव होईल. हे पण सिफॉनमध्येच आहे, पण थोडं थिकवायला सिफॉन आहे. ट्रान्झी बिलकुलच होणार नाही. कोणताही ड्रेस ट्रान्झी होणार नाही तुम्हाला याच्यात. सगळे जे क्लॉथ्स आहेत ते थिक मटेरियल आहेत आणि डेली यूज करू शकता. किंवा मग तुम्हाला जर कधी पार्टीवेअर फंक्शनवेअर पण काही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अशा पद्धतीने हे ड्रेस मटेरियलचा हॉल मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे आणि शेअर केलेला आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो